मुरबाड नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 2 मधील लांबाचीवाडीमध्ये 2.5 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन मुरबाडचे नगराध्यक्ष संतोष उर्फ बाबू चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले। भाजपाच्या नगरसेविका मानसी मनोज देसले यांचा हा प्रभाग असून त्यांच्या प्रयत्नातून येथे कोट्यावधींची विकास कामे झाल्याने या वस्तीचे रूपच बदलून गेले आहे। आज लांबाचीवाडीतील सिमेंट काँक्रीट रस्ता त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा या 2 कामांचे भूमिपूजन नगराध्यक्ष संतोष चौधरी व ज्येष्ठ समाजसेवक भाई शेटे यांच्या हस्ते करण्यात आले। अवघ्या काही महिन्यांपूर्वी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन मुरबाड नगरपंचायतच्या 9 नगरसेवकांनी मुरबाड परिवर्तन गट स्थापन केला होता। त्या गटाचे नगराध्यक्ष संतोष चौधरी हे सदस्य आहेत। त्यामुळे भाजपाच्या नगरसेविका मानसी मनोज देसले यांच्या प्रभागातील विकास कामांचे भूमिपूजन भाजपातून बंडखोरी केलेल्या नगराध्यक्ष संतोष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आल्याने मुरबाड शहरात याबाबत उलटसुलट चर्चा होताना दिसत आहे। माझ्या प्रभागामध्ये आता सिमेंटचे रस्ते तर माझ्या वाडीमध्ये बहुतेक पूर्ण झालेलेच आहेत आणि आता हा जो आजचा भूमिपूजन सोहळा जो आहे हा माझ्या वार्डातील ह्या वस्तीमधील शेवटचा रस्ता आहे। ह्या रस्त्यानंतर माझी लांबाचीवाडी ही पूर्ण सिमेंट काँक्रीट म्हणजे डांबरमुक्त होईल आणि संपूर्ण वाडीमध्ये सिमेंटचे रस्ते पूर्ण होतील। याच्यानंतर जिल्हा परिषदच्या शाळेची दुरुस्ती आहे, कंपाऊंड वगैरे आहे। त्यानंतर नदीलगत जी स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी स्मशानभूमीकडे जाणारा रस्तासुद्धा आहे आणि अजून इतर कामंसुद्धा आहेत। परंतु आज आम्ही फक्त या वाडीतीलच 3 ते 4 कामांचा भूमिपूजन सोहळा माननीय अध्यक्षांच्या आणि माझे सगळे मार्गदर्शक यांच्या शुभ हस्ते केलेला आहे। आणि मला असं वाटतंय आपल्या सहकाऱ्यांच्यावर टीका करायच्या ऐवजी आपण आपल्या प्रभागात जर जास्त लक्ष दिलं तर आपण सगळ्याधिक जास्त निधी आणि आपल्या प्रभागातील लोकांच्या सर्व मागण्या आपण आपल्या राजकीय वाटचालीमध्ये पूर्ण करू शकतो। आणि विषय राहिला शिंदे गटाचा, तर शिंदे गटामध्ये आत्ता जे काही बाकी नगरसेवक गेले असतील त्यांच्या प्रभागामध्ये किती विकास झालेला आहे हे आपण स्वतः एकदा जाऊन पाहणी जर केली आणि त्यामध्ये जर काही बाकी राहिले असेल कोणता सिमेंट रस्ता वगैरे काही आणि त्यांनी आमदार साहेबांच्याकडे मागणी केले आणि ती पूर्ण झाली नाही असं ही गोष्ट शक्यच नाही आहे। आपण पाहतात लाईव्ह अस्मिता टीव्ही न्यूज, उमेद नव अस्तित्वाची।